मित्रांनो, सूर्य हा एक ग्रह आहे की तारा आहे? नक्कीच. अशासारख्या ज्या छोट्या छोट्या संकल्पना आहेत, या संकल्पना क्लिअर करण्यासाठी आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काही प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. तर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये असेल किंवा इतरही स्पर्धा परीक्षांमध्ये असेल, आपण पाहतो की अशा प्रकारचे पर्याय त्या ठिकाणी देण्यात आले असतात. पहा बरं, पृथ्वी, सूर्य, युरेनस, गुरु. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत असेल तर पृथ्वी, युरेनस, गुरु हे एका कॅटेगरीमधील शब्द आहेत आणि सूर्य हा एका वेगळ्या कॅटेगरीमध्ये शब्द आहे. तर नक्कीच अशाच काही आपण क्लुप्त्या असतील किंवा काही शॉर्टकट्स असतील, त्याचप्रमाणे काही संकल्पना क्लिअर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आजच्या व्हिडिओची या ठिकाणी सुरुवात करत आहोत. तर मित्रांनो, शालेय स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ज्या काही स्पर्धा परीक्षा होत असतात आपल्या शालेय जीवनामध्ये, यामध्ये नासा इस्रो स्पर्धा परीक्षा असेल, त्याचप्रमाणे 5वी स्कॉलरशिप परीक्षा असेल, नवोदय परीक्षा असेल, तर अशा परीक्षांमध्ये सामान्य विज्ञान, त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता चाचणी आणि पर्यावरण या विषयांचा समावेश करण्यात येतो. तर अशाच विषयावरती आधारित आज आपण आजच्या या व्हिडिओची सुरुवात करतोय. नमस्कार, माझं नाव विनय राणे. आपण रविवार विशेष मॅरेथॉन याची सुरुवात केलेलीच आहे. आजचा हा 4था रविवार आहे आणि आजच्या 4थ्या रविवारी आपण 50 नमुना प्रश्न की जे आपल्याला शालेय स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. नासा इस्रोची परीक्षा आहे, विज्ञान रंजनसारखी परीक्षा आहे, त्याचप्रमाणे नव्यानं आता या वर्षीपासून नवोदयच्या परीक्षेमध्ये पर्यावरण परिसर अभ्यास हा जो घटक घेतलेला आहे, तर याच्या अनुषंगाने देखील आपल्याला त्या प्रश्नांचा त्या ठिकाणी सराव होणार आहे. तर चला मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. नमुना प्रश्नांमध्ये आजचा जो भाग 4था आहे, याच्यामध्ये आपण सुरुवातीचे 40 प्रश्न हे विज्ञान परिसर अभ्यास या विषयक आहेत, आपल्या शालेय अभ्यासक्रमातील आहेत आणि पुढचे जे प्रश्न आहेत 10 प्रश्न ते बुद्धिमत्ता विषयक असणार आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ अटेंड करा. नक्कीच तुम्ही पहिल्या 3 भागांमध्ये या ठिकाणी आपण सहभागी झालेला होतात आणि चांगला प्रतिसाद तुम्ही आम्हाला देताय आणि आपला अभ्यासही चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. तर पाहूया, आजचा रविवार आहे, आजचा रविवारचा देखील जे काही 1-1.5 तास हे लेक्चर चालणार आहे, यामधून आपण हे सर्व प्रश्न या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर चला, प्रश्न पहिला या ठिकाणी आहे, सूर्य हा एक टिंबटिंब आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण स्टार्टिंगलाच या ठिकाणी पाहिलं तर सूर्य हा पर्याय आपण वेगळा केला होता. का? तर सूर्य हा याच्यातून वेगळा काय, तर पृथ्वी, युरेनस, गुरु हे काय आहेत? ग्रह आहेत. आणि सूर्य हा काय आहे? तारा आहे. सूर्य हा काय आहे? तारा आहे. हे आपण अभ्यासलेलं आहेतच. म्हणूनच या पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तारा हे या ठिकाणी बरोबर आहे. चालतंय, चला मग आपण पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, पहा स्क्रीनवरचा प्रश्न, वाचा. काय प्रश्न सांगतोय बघा. या ठिकाणी प्रश्न बघा, वाचा. वस्तूवरील टिंबटिंब बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय. या ठिकाणी जे पर्याय देण्यात आलेले आहेत ते बलाचे प्रकार आहेत. तर पहिला जो प्रकार आहे गुरुत्वीय बल, दुसरा प्रकार आहे घर्षण बल, तिसरा प्रकार आहे चुंबकीय बल आणि 4था प्रकार आहे स्नायू बल. तर मित्रांनो, पृथ्वीवरील टिंबटिंब बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय. बरोबर. थोडासा आपण गुरुत्वाकर्षण या कन्सेप्टवर आधारित हा प्रश्न घेतलेला आहे. आपण मागच्या लेक्चरला अभ्यासलेलाच आहे. न्यूटनचा जो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे, त्याने काय की ते फळ आकाशात फेकलं, खाली पडलं तर कशामुळे पडतं? तर गुरुत्वीय बलामुळे पडतं, हे आपल्याला माहीतच आहे. तर त्या वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजेच त्या वस्तूचं काय आहे? वजन आहे. म्हणजे गुरुत्वीय पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो आहे. चला, पुढचा आपण प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे. हे सर्व प्रश्न मित्रांनो आपल्या स्टेट बोर्डाच्या पाठ्यपुस्तकातीलच आहेत. मी वारंवार आपल्याला या ठिकाणी सांगत आहे, मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जे काही महत्त्वाच्या ज्या ओळी असतात आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये, त्याला अंडरलाईन नेहमी करून ठेवा की हे प्रश्न आपल्याला
अत्यंत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात. ठीक आहे. तर चला मित्रांनो, राकेश शर्मा यांनी अवकाशात किती दिवस वास्तव्य केले? बघा, आपल्या भारतातील अंतराळवीर राकेश शर्मा पहिला अंतराळवीर होण्याचा मान त्यांनी पटकावला होता आपल्या भारताकडून. तर यांनी अवकाशामध्ये किती दिवस वास्तव्य केले? एक यूट्यूबवर आपण व्हिडिओ पाहिलाच असेल की त्यांनी अवकाशात गेल्यानंतर भारतीयांशी संवाद देखील साधलेला आहे. तर त्यांनी अवकाशामध्ये वास्तव्य करण्याचे दिवस एकूण आहेत ते 8 दिवस आहेत. त्यांनी 8 दिवस अवकाशामध्ये वास्तव्य केलेलं होतं. लक्षात घ्या. चला पुढे प्रश्न क्रमांक 4 पाहूया. तर प्रश्न क्रमांक 4 पहा बरं काय आहे. तर आपण पृथ्वीच्या कोणत्या थरावर राहतो? आपण ज्या ठिकाणी आपण पृथ्वीवर राहतो, बरोबर आहे, पृथ्वीवर राहण्यासाठी योग्य त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळेच आपण पृथ्वीवर सर्व सजीव जे आहेत ते व्यवस्थितरित्या राहत आहोत. तर कोणत्या स्तरावर आपण राहतो? आपण आता सर्व प्राणी आहोत, नाही का? माणूस, प्राणी, पक्षी वगैरे सर्व. तर आपण या ठिकाणी जे पर्याय देण्यात आलेले आहेत बघा, जलावरण म्हणजे आपण पाण्यात राहतो का? नाही. खंडीय कवच थोडासा वेगळा शब्द आहे, लक्षात ठेवा. वातावरण म्हणजे आपण हवेमध्ये राहतो का? नाहीत. सर्व बरोबर नाही. तर खंडीय कवच म्हणजेच काय आहे? तर पृथ्वीचं जे बाह्य कवच आहे, बरोबर आहे, दगड मातीने जे बनलेले आहे, याच्यावर आपण सर्व सजीव, मग वनस्पती असतील किंवा आपण सर्व प्राणी, पशु पक्षी असू, खंडीय कवच या थरावर आपण राहतो. म्हणजे खंडीय कवच हे या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. चला, कोणतीही घाई गडबड करायची नाही. शांतपणे आपण या ठिकाणी हे लेक्चर आपण अटेंड करा. शेवटपर्यंत अटेंड करा. खूप छान छान प्रश्न आपण असे वेगवेगळे, थोडेसे सोपे देखील आहेत आणि थोडा आपल्याला विचार करायला देखील प्रवृत्त करणारे आपण प्रश्नांचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे. चला, स्क्रीनवरचा 5वा प्रश्न वाचा बघू. फार सोपा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा. चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला काय म्हणतात? चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला काय म्हणतात? पर्याय आहेत बघा. पर्याय क्रमांक 1 नक्षत्र, पर्याय क्रमांक 2 तिथी, पर्याय क्रमांक 3 पंधरवडा, पर्याय क्रमांक 4 चंद्रकला. बघा, चांद्रमासातील प्रत्येक दिवस. बघा, चांद्रमासामध्ये एकूण 27.3 म्हणजे 28 दिवसांचा चांद्रमास एक असतो, अगदी चैत्र पासून फाल्गुन पर्यंत. त्यानंतर हे प्रत्येक महिन्यामध्ये जे दिवस असतात ते 15-15 दिवसामध्ये विभागलेले असतात. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेच आहे. शुक्ल पक्ष पंधरवडा आणि कृष्ण पक्ष पंधरवडा, बरोबर आहे. तर शुक्ल पक्ष पंधरवड्याची सुरुवात असो किंवा कृष्ण पक्ष पंधरवड्याची सुरुवात असो, ही सुरुवात होत असताना जो पहिला दिवस आहे तो म्हणजे अमावस्या ते पौर्णिमा असेल किंवा पौर्णिमा ते अमावस्या, याच्यामध्ये जे 15 दिवस येतात या 15 दिवसांना वेगळ्या नावाने संबोधलं जातं. बघा काय, तर प्रथमा, बरोबर, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, बरोबर. असं करत करत त्रयोदशी, चतुर्दशी आणि शेवटी पौर्णिमा किंवा अमावस्या, अशा प्रकारच्या त्या दिवसांना ती नावं ठरलेली आहेत, बरोबर आहे. आपण शालेय परिपाठामध्ये देखील सांगत असतो, बरोबर आहे. तर मग या दिवसाला काय म्हणतात? हे जे सगळे दिवस आहे याला काय म्हणतात? तर यांना आपण तिथी म्हणतो. काय म्हणतो? तिथी. तिथी म्हणजे चांद्रमासातील प्रत्येक दिवस. प्रत्येक दिवसाला, चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला काय म्हणतात? तिथी असं म्हणतात. हे लक्षात घ्या. आणि प्रत्येक तिथीला चंद्राचा जो आकार आहे हा आकार आपल्याला वेगवेगळा असल्याचा दिसून येतो, बरोबर आहे. पाहिलं आपण. रोज रात्री निरीक्षण करा. एक उपक्रम म्हणून करा. साधारणतः 1 महिन्याचं निरीक्षण करा, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, चंद्राचं दर्शन शक्यतो रात्री होणार नाही, परंतु पावसाळा गेल्यानंतर हा उपक्रम जर आपण केलात तर नक्कीच आपल्याला चंद्राचे विविध चंद्रकला ज्या आहेत त्या आपल्याला रोजच्या रोज अभ्यासाला मिळतील आणि पाहायला मिळतील आणि त्या त्या तिथीनुसार त्याचा आकार कशा पद्धतीने बदलत जातो हेही आपल्याला पाहायला मिळेल. चला, ओके. फास्ट होतोय का? ओके, चला पुढे जाऊया. चला, पुढचा प्रश्न काय म्हणताय पहा बरं स्क्रीनवर. खूप सोपा प्रश्न आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला
बुद्धिमत्ता चाचणी, सामाजिक बुद्धिमत्ता आणि भावनिक बुद्धिमत्ता याच्याशी निगडीत देखील विचारला जातो. आणि आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा आपल्या आरोग्याच्या सवयी आहेत, या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 6 काय सांगतोय बघा, पुढीलपैकी योग्य कृती कोणती आहे? पुढीलपैकी योग्य कृती कोणती आहे? बघा, वाचा एक एक पर्याय. पर्याय क्रमांक 1, एका गावात सांडपाणी उघड्यावर सोडले आहे. पहा, आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही कृती योग्य आहे का बाळांनो? नाही. दुसरा बघा पर्याय, समीर म्हशीला नदीमध्ये नेऊन धुतो. आपल्यातील कोणी समीर असेल तर राग मानून घेऊ नका. समीर म्हशीला नदीमध्ये नेऊन धुतो. बघा, आपल्या गावातील नदी आहे, नदी आपल्याला प्रदूषित करायची आहे का? नाही ना. नदीचं पाणी आपण पितो सर्व सजीव. मग ही कृती योग्य आहे का? नाही ना. नाही. उलट आपण पाणी बाहेर घेऊन धुवू शकतो. सीमा रोज तलावात कचरा टाकते. सीमाने सुद्धा राग घ्यायची गरज नाही. सीमा रोज तलावात कचरा टाकते. बघा बरं, कृती चांगली योग्य आहे का ही कृती? नाही. मग सीमाची कृती सुद्धा योग्य नाही. मग आता राहिला पर्याय बघा काय, चौथा काय आहे बघा, तो पण वाचूया. राजू नियमितपणे शौचालयाचा वापर करतो. नियमितपणे शौचालयाचा वापर करतो. शौचालयाचा नियमितपणे वापर म्हणजे उघड्यावर शौचालय अजिबात जायचं नाही. बरोबर आहे. तर ही कृती जी आहे, ही कृती काय आहे? योग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर योग्य आहे. चला जाऊया पुढे. चला पुढे जाऊया. काय प्रश्न म्हटलंय बघा, सर्वात मोठे महासागर कोणते? थोडासा डीप प्रश्न आहे हा. पृथ्वीवरील सर्वात मोठे महासागर कोणते? बघा, आपण मागच्या याच्यामध्ये अभ्यासलेलंच आहे की पृथ्वीवर जास्त प्रमाण कशाचं आहे तर पाण्याचं आहे. 71% पाणी आहे. बरोबर आहे. 71% पृथ्वीवरती पाणी आहे. आणि हे जे पाणी आहे ते नदी, नाले, समुद्र, महासागर, उपसागर, आखात, सामुद्रधुनी या सगळ्यामध्ये काय झालेलं आहे? विभागलेलं आहे. लक्षात आलं ना? बरोबर. आणि 29% ही जमीन आहे, हे आपल्याला लक्षात आहे. मग आता याच्यापैकी जे 71% पाण्याचं जे प्रमाण पृथ्वीवर आहे, याच्यापैकी सर्वात जास्त पाण्याचं प्रमाण इथं कुठं आहे? या पर्यायामध्ये. आता पर्याय बघा काय दिलेले आहेत. पॅसिफिक महासागर आहे, हिंदी महासागर आहे, आर्क्टिक महासागर आहे आणि अटलांटिक महासागर आहे. आपल्या शाळेत जर पृथ्वी गोल असेल किंवा जगाचा नकाशा असेल, जो निळ्या रंगाचा भाग जास्त कुठला दिसतोय तर तो नक्कीच तुम्ही पडताळून पहा उद्या गेल्यानंतर शाळेत. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये देखील दिलं असाल. तर पॅसिफिक महासागर, त्याला दुसरं नाव आहे प्रशांत. काय दुसरं नाव आहे? प्रशांत महासागर. बघा, आपल्या वर्गात जर कोणी प्रशांत नावाचा मुलगा असेल तर लक्षात ठेवायला फार सोपं आहे. सगळ्यात मोठा कोण? प्रशांत, म्हणजे पॅसिफिक महासागर. प्र लक्षात आलं? प्र हे लक्षात ठेवा. प्रशांत महासागर सगळ्यात मोठं महासागर. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 8वा प्रश्न आहे बघा. काय सांगतोय प्रश्न 8वा बघा. खूप सोपा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे बघा. चंद्राची घनता पाण्याच्या घनतेच्या किती पट आहे? चंद्राची घनता पाण्याच्या घनतेच्या किती पट आहे? बघा, पाण्याची घनता मित्रांनो किती आहे? पाण्याची जर घनता आपण पाहिली तर पाण्याची घनता 1 ग्रॅम सेंटीमीटरचा घन. ही काय झाली? पाण्याची घनता. पाण्याची घनता ही एवढी झाली. बरोबर आहे. आता चंद्राची घनता किती आहे तीही लक्षात असू द्या. तर चंद्राची घनता काय आहे? चंद्राची घनता बरोबर 3.34 ग्रॅम सेंटीमीटरचा घन. तर ही झाली चंद्राची घनता. ओके. तर आता पहा, खूप सोपं. आता आपल्या समोर याचं उत्तर लगेच आता आपल्याला मिळेल. मिळेल की नाही? पाण्याच्या घनतेपेक्षा चंद्राची घनता काय आहे बघा? जास्त आहे की कमी आहे? जास्त आहे. म्हणजे किती जास्त आहे? तर 3.33 पट इतकी आहे. 3.33 पट इतकी आहे. लक्षात आलं? चंद्राची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा काय आहे?
जास्त आहे. ते किती जास्त आहे? 3.33 पट इतकी जास्त आहे. चला पुढचा बघूया आपण. पहा, खूप सोपा प्रश्न आहे. याच्याशी रिलेटेड प्रश्न आपण एक मागच्या सत्रामध्ये घेतलेलाच आहे. काय म्हटले बघा, पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात? पृथ्वीवरील आडव्या, हा पृथ्वी गोल, ओके, आणि या सगळ्या आडव्या रेषा, ओके, 0 ते इकडे 90 अंश, 0 ते इकडे 90 अंश, ओके, 0 अंश ते इकडे 90 अंश, 0 अंश ते इकडे 90 अंश, ओके, या आहेत. तर या ज्या आडव्या काल्पनिक रेषा ज्या मानल्या गेलेल्या आहेत यांना काय म्हणतात? बघा, 0 अंश हे जे आहे हे विषुववृत्त आहे, बरोबर आहे. इथून 90 अंशाकडं एकूण किती आहेत? हे 90 आहेत, आणि इकडे दक्षिण ध्रुवाकडं हे 90 आहेत. हे 90, हे 90 आणि हा एक विषुववृत्त एक, एकूण झाले 181. ही लक्षात संख्या ठेवा, किती झाले? 181. मग ही 181 ज्या आडव्या रेषा मानल्या गेल्या आहेत, या आडव्या रेषांना काय म्हटलं गेलंय? तर अक्षवृत्त म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? अक्षवृत्त. आडव्या काल्पनिक रेषांना काय म्हटलेलं आहे? अक्षवृत्त. हे लक्षात असू द्या. आणि अक्षवृत्तांची संख्या किती आहे? 181. रेखावृत्त आपण पाहिली, जी उभी आहेत ती सगळी रेखावृत्त. मध्ये 0 रेखावृत्त, ग्रीनिचचं मूळ रेखावृत्त, हे देखील आपण मागच्या तासाला अभ्यासलेलं आहे. ठीक आहे. तर आडव्या काल्पनिक रेषा किती आहेत? 181 आहेत. त्यांना काय म्हणतात? अक्षवृत्त असं म्हणतात. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला पुढचा प्रश्न पहा बरं, खूप सोपा प्रश्न. वनस्पती व प्राणी या दोहोंना खाणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? वनस्पती आणि प्राणी या दोघांना खाणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? हे दोघांनाही खातात. बघा, आपण माणूस, आपल्यापैकी सर्वजण काय आहोत? शाकाहारीही जेवतो. आज रविवार आहे, मांसाहारीही जेवणार आहोत, बरोबर ना? खरं आहे की नाही? मग आपण उपवासाच्या दिवशी शाकाहारी खातो आणि उपवास नसेल त्या दिवशी मांसाहारी जेवण खातो. म्हणजे दोन्हीही खातो, बरोबर आहे ना? मग आपल्यापासूनच उदाहरण घेऊया. ठीक आहे, माणूसच उदाहरण घेऊया, बाकी इतर प्राणी राहू दे. तर माणूस वनस्पती पण खातोय. वनस्पती म्हणजे आपण पालेभाज्या खातो की नाही? त्याच्यानंतर वनस्पतीवर पिकलेली सर्व फळं आहेत, फळभाज्या आहेत, सगळ्या खातो आपण. त्याच्यानंतर प्राणी खातो आपण. कोणते? कोंबडी, बकरीचं मटण, चिकन खातो की नाही? अंडी, मासे, नाही का? म्हणजे आपण यांनाही खातो, यांनाही खातो. आपलं स्वतःच उदाहरण घेऊया. म्हणजे आपण दोघांना खातो. आता दोघांना खातो म्हणून माणूस काय झाला बघा, शाकाहारी पण झाला, मांसाहारी पण झाला. आणि मग शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही अन्न खाणाऱ्यांना मिश्राहारी असं म्हणतात. काय म्हणतात? मिश्राहारी. लक्षात घ्या. तर आता तुम्ही एक काय करायचं आहे, तर आपल्या परिसरामध्ये आढळणारे जे काही प्राणी आहेत बघा, हे आपल्याला, जसं मगाशी मी तुम्हाला पहिल्यांदा एक उदाहरण दिलं बघा, ग्रह आणि ताऱ्यांचं, तर याच्यामध्ये सुद्धा एक तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये उदाहरण येऊ शकतं. कोणतं येऊ शकतं? की वेगवेगळ्या प्राण्यांची नावं दिलेली आहेत, मग त्यातलं शाकाहारी आणि मांसाहारी गट वेगवेगळे करा, बरोबर आहे? मग आपल्या परिसरामध्ये असणारे जे कोणी प्राणी आहेत, त्या प्राण्यांची तुम्ही शाकाहारीमध्ये वेगळी नोंद करा, मांसाहारीमध्ये वेगळी नोंद करा, मिश्राहारीमध्ये वेगळी नोंद. छोटासा प्रकल्प होऊन जाईल तुमचा वैयक्तिक, की जो तुम्हाला शाळेय अभ्यासक्रमामध्ये शाळेत सुद्धा तुम्हाला सत्रांच्या मूल्यमापनामध्ये सादर करता येईल, नाही का? तसं एक करून बघा. लक्षात आलं? या प्रश्नाचं उत्तर मिश्राहारी. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, पाठीच्या कण्यात एकूण किती हाडे असतात? बघा, आपल्या 4थीच्या पाठ्यपुस्तकातील अस्थिसंस्था या घटकातला हा प्रश्न रिलेटेड आहे. लक्षात असू द्या, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो स्पर्धा परीक्षेला, आणि हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. आपला जो पाठीचा कणा आहे बघा, आपला इथून पाठीचा कणा चालू होतो आणि तो अगदी त्याला माकड हाड म्हणतात.
तिथपर्यंत. तर हे जे पाठीचा कणा जो आपला आहे, या पाठीच्या कण्यामध्ये किती एकूण हाडे असतात मणक्यामध्ये? तर लक्षात घ्या, आपला जो हा पाठचा मानेचा मणका आहे, या मानेच्या मणक्यामध्ये एकूण 7 हाडे असतात. किती? 7 हाडे असतात. त्याच्यानंतर हा पाठीचा जो छातीचा जो आहे भाग, तर तिथे किती एकूण मणके असतात छातीच्या याच्यामध्ये? तर त्या ठिकाणी एकूण 12 मणके येतात. त्याच्यानंतर त्याच्या खाली कंबरेचा मणका जो आहे, कंबरेचा जो भाग आहे, या कंबरेच्या भागामध्ये एकूण मित्रांनो एकमेकांना जोडलेले 5 मणके येतात. किती? 5. एकमेकांना जोडलेले एकूण 5 मणके येतात. त्यानंतर पुढे त्रिक आणि अनुत्रिक, त्रिक मणके आणि अनुत्रिक, हे त्रिक मणके एकूण 5 आहेत आणि अनुत्रिक हे एकूण 4 आहेत. बघा, मानेच्या भागामध्ये 7 मणके आहेत, छातीच्या भागामध्ये 12 मणके आहेत, कमरेच्या भागामध्ये 5 मणके आहेत. त्रिक आणि अनुत्रिक हे एकमेकांना जोडलेले मणके असतात, त्यांची संख्या 5 आणि 4 आहे. या सगळ्याची आपण जर बेरीज केली, या सगळ्याची आपण काय केली? बेरीज केली, तर आपल्याला किती लक्षात येतं बघा. पहा, आलं असेल, तुम्ही काढलं असेल उत्तर. किती आले? 33. किती? 33. म्हणजे पाठीच्या कण्यात एकूण किती हाडे असतात? तर एकूण 33 हाडे असतात. किती? 33. लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न, 12वा प्रश्न बघूया. त्वचेच्या थरामधील पेशीत कोणते रंगद्रव्य असते? हा प्रश्न अत्यंत इम्पॉर्टंट आहे. अंडरलाईन करून ठेवा. नोट डाऊन देखील आपल्या वहीमध्ये करा. करताय ना नोट डाऊन? बघा मित्रांनो, आजचा रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, परंतु आपण वेळ देताय, फार चांगली गोष्ट आहे. आणि यातून आपलंच काय होतंय? ज्ञान वाढण्यास मदत होतंय. त्यामुळे नीट लक्षात घेऊया, आपण समजून घेऊया. तर त्वचेच्या थरामधील पेशीत कोणते रंगद्रव्य असते? या रंगद्रव्यावरून त्वचेचा रंग आपला तयार झालेला असतो. बघा, एखाद्या व्यक्तीचा काळा रंग आहे, एखाद्या व्यक्तीचा गोरा रंग आहे, एक मध्यम काळा गोरा रंग आहे, बरोबर आहे ना? अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीचा त्वचेचा रंग हा वेगवेगळा असतो, नाही का? मग आता हे कशावरून ठरतं? लक्षात आलं काय? त्वचेमध्ये असणाऱ्या ज्या पेशी आहेत, या पेशीच्याच रंगामध्ये काय असतं की त्याच्यामुळे आपल्या त्वचेचा रंग ठरलेला असतो? तर पाहूया, पर्याय पाहूया आपण. पर्याय बघा, पर्याय क्रमांक 1 काय म्हणलंय? टायलिन. बघा, टायलिन हा पर्याय आपण कुठे पाहिलात मागच्या वेळेस? तर टायलिन कुठं असतं? तर टायलिन हा पाचक रस आहे, बरोबर ना? तर तोंडात तयार होतो, हे अभ्यासलेलं आहे आपण, बरोबर आहे. मेलॅलिन हा काय आहे? तर त्वचेमध्ये असतो. त्याच्यानंतर ॲनेमल हा दातावरती असतं आणि त्याच्यावरूनच दाताची जी हे आहे, क्वालिटी आहे, ती त्यावरती अवलंबून असते. आणि हरितद्रव्य याचा काय संबंध आहे का त्वचेशी? हरितद्रव्याचा काय संबंध आहे का? अजिबात नाही. त्यामुळे हरितद्रव्य हे वनस्पतीच्या पानांमध्ये असतं, त्याचा आणि त्वचेचा काही संबंध नाही आहे, काडी मात्र संबंध नाही आहे. त्यामुळे हरितद्रव्य एक बाजूला झाले. चला ठीक आहे. आता उरलेले 3 आहेत, त्याच्यातून आपल्याला बाजूला करायचे आहेत. टायलिन कुठं तयार होतं? तोंडामध्ये. पाचक रस आहे, तो पचन संस्थेला मदत करणारा आहे. टायलिन येईल का? अजिबात नाही. ॲनेमल कुठं आहे? दातावरील. ॲनेमल येईल का? अजिबात नाही. तर मेलॅलिन हा पर्याय लक्षात घ्या, या प्रश्नासाठी योग्य पर्याय आहे याचं उत्तर. तर मेलॅलिन म्हणजे काय? तर मेलॅलिन हा त्वचेमध्ये आढळणारा रंगद्रव्य आहे आणि याच्यावरून काय होतं? तर याच्यावरून आपल्या त्वचेचा जो रंग आहे, हा रंग ठरत असतो. म्हणजे एखादी व्यक्ती गोरी आहे किंवा एखादी व्यक्ती काळी आहे, आपण सहज म्हणून जातो, परंतु त्याच्या शरीरामध्ये त्या रंगद्रव्याचं असणारं जे प्रमाण आहे त्याच्यावरून ते ठरत असतं. त्यामुळे असं कोणाला चिडवायचं वगैरे अजिबात नाही.
काय ठीक आहे. तर प्रत्येकाचा जो त्वचेचा रंग आहे तो मेलॅनिनच्या प्रमाणामुळे ठरत असतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. खूप सोपा प्रश्न या ठिकाणी आहे बघा. पृथ्वीवर पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण किती आहे? बघा, पृथ्वीवर पिण्याचं पाणी या ठिकाणी म्हटलेलं आहे. गडबड होते. बघा, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये घाई गडबडीत उत्तर दिलेलं असणार आहे, पण ते चुकणार आहे. बघा काय आहे गडबड. आपण हे शिकलोय की पृथ्वीवर पाणी किती टक्के आहे आणि जमीन किती टक्के आहे, बरोबर. आता जे उपलब्ध पाणी आहे, काय म्हणतोय, जे पाणी आहे, जे पाण्याचं आपण 71% प्रमाण बघितलं, बरोबर आहे. हे जे पाणी आहे हे सर्वच पाणी पिण्यायोग्य नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कारण हे पाणी समुद्रामध्ये आहे, खाडीमध्ये आहे, उपसागरामध्ये आहे, सामुद्रधुनीमध्ये आहे, विहिरीमध्ये आहे, तलावामध्ये आहे. सगळीकडच्या पृथ्वीवर असणारं सगळीकडचं जे पाणी आहे त्याचं मिळून 71% प्रमाण आहे. मग हे 71% जे प्रमाण असणारं पाणी, सर्वच पाणी पिण्याच्या लायकीचं नाही आहे. लक्षात आलं का? पिण्यायोग्य ते नाही आहे पाणी. कारण खारट आहे पाणी समुद्राचं, बरोबर ना. ते आपण पाणी पितो का? नाही पित, बरोबर आहे. त्यामुळे 71% हा पर्याय याच्यामध्ये नाही आहे. 29% काय आहे? जमीन आहे. हे येईल का? अजिबात नाही. 3% हेही नाही. मग आता 0.03 एवढंच पाणी पिण्यायोग्य आहे. बघा, आपल्या ज्या विहिरी भरल्यात गावातल्या, नाही का, नदीला पाणी आहे, गोड पाणी आहे की नाही, कूपनलिकेत पाणी आहे, नळातून पाणी आपल्याला येत आहे, डोंगरदऱ्यामधून, हे सर्व जे पाणी आहे हे पाणी गोड पाणी आहे आणि हेच पाणी आपण पितो. समुद्रातलं, खाडीतलं पाणी पित नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे 0.03% इतकंच पाणी पृथ्वीवर जे आहे या 71 पैकी तेवढंच पाणी काय आहे? पिण्यायोग्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त पाणी पिण्यायोग्य नाही, लक्षात घ्या. चला पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला, प्रश्न क्रमांक 14. कोणत्या वनस्पतीचा वास उग्र असतो? उग्र म्हणजे घाणेरडा वास येतो. सोपा आहे बघा. पर्यायाचं निरीक्षण केलं असाल तुम्ही. गुलाबाचा वास उग्र येतो का? नाही. कण्हेर, ठीक आहे, ती कण्हेर आपण फुल नसेल तुम्ही पाहिलेलं. सोनचाफा तरी बघितला असेल, नाही का? सोनचाफ्याचा वास उग्र येतो? नाही. सदाफुलीचा वास घेतला असेल, शाळेच्या तुमच्या बागेमध्ये असेल ना सदाफुली, येईल का वास उग्र? नाही. यांचा सुगंध आहे, याचाही सुगंधित आहे, याचाही सुगंधित आहे. उग्र वास कण्हेर. त्यामुळे कण्हेर हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे. चला पुढचा 15वा प्रश्न पाहूया. झेनॉन या वायूचा उपयोग, बघा, झेनॉन या वायूचा उपयोग कशासाठी केला जातो? झेनॉन हा जो वायू आहे या वायूचा उपयोग कशासाठी केला जातो? आपल्या पाठ्यपुस्तकातील जे सर्व प्रश्न आहेत मित्रांनो. तर पहा, इयत्ता 7वीतील नैसर्गिक संसाधने हा जो पहिला पाठ आहे याच्यामध्ये वायूंचं जे प्रमाण दिलेलं आहे, तर जे इतर वायू आहेत या इतर वायूंचा उपयोग, वायूंचे जे उपयोग आहेत याच्यामध्ये हा प्रश्न समाविष्ट केलेला आहे त्याच्यातून. तर पहा, झेनॉन या वायूचा उपयोग कशासाठी केला जातो? तर फ्लॅश फोटोग्राफी याच्यामध्ये झेनॉन या वायूचा उपयोग केला जातो. लक्षात आलं काय? त्याच्यानंतर इतर जे आहेत, फ्लोरोसेंट पाईपमध्ये, अग्निशामक नलकांड्यांमध्ये, विजेच्या बल्बमध्ये, याच्यामध्ये वेगवेगळे वायू आहेत, ते तुम्ही काय करा, पहा. उदाहरणार्थ अग्निशामक नलकांड्याच म्हटलं तर CO2, नाही का, कार्बन डायऑक्साईड. तर हे जे आहेत इतरही वायूचे उपयोग काय कशासाठी केले जातात ते आपण पाहायचे आहेत. पण या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनॉन या वायूचा उपयोग केला जातो. ठीक आहे, लक्षात आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ओके, प्रश्न 16वा पहा. पुढीलपैकी जीवाश्म इंधन कोणते नाही? नीट लक्षात घ्या. नाही आहे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे अत्यंत महत्वाचे आणि काळजीपूर्वक वाचायचे आहेत. बघा, जीवाश्म इंधन नाही. जीवाश्म इंधन म्हणजे ज्यांच्या विहिरी नाही आहेत, जे समुद्रातून किंवा वाळवंटात ज्या तेल विहिरी आहेत, या तेल विहिरीतून जे इंधन
काढून ते शुद्धीकरण करून ते वापरलं जातं ते सर्व जीवाश्म इंधन. मग पहा, पेट्रोल, डिझेल, रॉकेल ही जी 3 आहेत हे जीवाश्म इंधन आहेत. आपल्या लक्षात येत आहे ना. पर्याय तर सारखे आहेत. लाकूड हे जीवाश्म इंधन आहे का? तर लाकूड हे जीवाश्म इंधन नाही. त्यामुळे लाकूड हा पर्याय या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. समजलं? चल पुढच्या. पुढीलपैकी अपुष्प वनस्पती कोणती आहे? अपुष्प वनस्पती. अपुष्प म्हणजेच फुलं न येणारी. ही लक्षात घ्या. ज्या वनस्पतींना फुलं येत नाहीत त्यांना अपुष्प वनस्पती म्हणतात. आणि सपुष्प ज्यांना फुलं येतात त्या वनस्पती. आता ज्या ज्या झाडावरती फुलं दिसतात, आता बघा पावसाळ्यात विविध प्रकारची झाडं निसर्गामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात, वनस्पती वेगवेगळ्या. त्यांना ज्यांना फुलं येतात त्या सगळ्या सपुष्प, आणि ज्यांना फुलं येत नाहीत त्या सगळ्या काय झाल्या? अपुष्प. आता इथे पहा, तांदूळ. तांदूळ म्हणजे आता भात लागवणी चालू आहे, थोड्या दिवसानंतर त्याच्यावरती भात होईल, नाही का? मग ते होण्याच्या आधी फुलोरा येतो बघा, ऑरेंज, लाल पिवळट असा रंगाचं येतं. ही आहे का? तर हिला फुलं येतात. गुलाबाला फुलं येतात. आंबा बघा, जानेवारी महिन्यानंतर आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो आणि नंतर त्याला छोटे छोटे वाटाण्यासारखे आंबे लागायला सुरुवात होतात, म्हणजे आंब्याला सुद्धा फुलं येतात. कवक. कवक म्हणजे बुरशी. बुरशीला फुलं आलेली पाहिलेत का कधी? पावावरती बुरशी येते, नाही का? भाकरीवरती बुरशी येते. आता ओलसर जागा आहे त्यामुळे बुरशीचं प्रमाण जास्त आहे. तर बुरशी, कवक वर्गीय ज्या वनस्पती आहेत तर त्यांना फुलं येत नाहीत, म्हणून अपुष्प वनस्पतीचा पर्याय कवक हा आहे. हे लक्षात घ्या. लक्षात आलं? तर इथं देखील आपल्याला एक छोटासा प्रकल्प करता येईल. बघा, अपुष्प वनस्पती कोणत्या त्यांची यादी करा, सपुष्प वनस्पती करा कोणत्या त्यांच्या यादी करा. 6वी-7वीला एक छोटासा प्रकल्प देखील होऊ शकतो. आपण तो करा, आपल्या सरांना दाखवा शाळेत, त्याचे आपल्याला मार्क्स देखील मिळून जातील. त्यामुळे याला रिलेटेड आपण इतरही काही बाबी त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत. लक्षात आला प्रश्न? चला 18व्या प्रश्नाकडे जाऊया. बघा 18वा प्रश्न काय म्हटलंय बघा. 18वा प्रश्न आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात हा प्रश्न आहे आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. काय प्रश्न आहे बघा. आंतरराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेची म्हणजेच UNDRR ची स्थापना कोणी केली? UNDRR म्हणजे काय? युनायटेड नेशन ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिड्युशन. युनायटेड नेशन फॉर डिझास्टर रिस्क रिड्युशन म्हणजेच काय? तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन संस्था. तर हिचं ऑफिस किंवा हिचं जी स्थापना आहे ती कुठं केलेली आहे? तिचं मुख्यालय पण आहे आणि ते सध्या ती स्थापना कोणत्या ठिकाणी केली आहे? ठीक आहे. पर्याय बघा, संयुक्त राष्ट्रसंघ आहे. पर्याय 2 दक्षिण आफ्रिका आहे. पर्याय 3 उत्तर कोरिया आणि पर्याय क्रमांक 4 भारत. तर पहा, तर याचं अचूक उत्तर मित्रांनो आपण लक्षात घ्या. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन संस्था जी आहे UNDRR, तर याची जी स्थापना आहे तर ही स्थापना संयुक्त राष्ट्रसंघाने मिळून केलेली आहे. लक्षात आलं? चला पुढचा जाऊया प्रश्न, पुढचा घेऊया. खूप सोपा प्रश्न आहे बघा, पण कन्फ्यूज करणारा आहे. लक्षात घ्या. बर्फाचा विलयन बिंदू किती? बर्फाचा विलयन बिंदू किती? आपण हे जे काही अंक लक्षात मागच्याही तासाला आपण रिपीटेड बघितले आहेत बऱ्याचशा वेळेला. 100°C, 0°C, 39°C, 4°C. काय प्रत्येकाचा वेगवेगळा संबंध आहे. 100°C पाण्याचा उत्कलनांक बिंदू, 0°C पाण्याचा गोठण बिंदू, नाही का? 4°C ला पाण्याचं काय? असंगत आचरण. बरोबर आहे ना?
तर आता बर्फाचा विलयन बिंदू, विलयन ही संकल्पना आपल्या लक्षात येणं आधी लक्षात आहे. विलयन म्हणजे तो वितळत जातो, म्हणजे जो सॉलिड फॉर्ममध्ये जो बर्फ आहे त्याचं काय होतं, वॉटरमध्ये कन्व्हर्शन सुरू होतं, जे त्याचं वितळून त्याचं पाणी व्हायला सुरुवात होतं. तर ते किती अंशाला, त्यालाच विलयन बिंदू म्हणतात. तर ते 0°C, हे लक्षात घ्या. 0°C 0 पासून जर पुढे आपण त्याला टेम्परेचर देत गेलं तर ते वितळत जातं. हे आपण पाण्याच्या असंगत आचरणामध्ये सुद्धा अभ्यासलेलं आहेच, बरोबर. तर 0°C ते गोठण बिंदू, पाण्याचा गोठण बिंदू हा 0°C आहे, आणि बर्फाचा विलयन बिंदू हा देखील 0°C आहे, हे लक्षात घ्या. चला, आणि 100°C काय आहे, पाण्याचा उत्कलनांक आणि संघनन बिंदू, हेही लक्षात घ्या. म्हणजे वाफेचं पाण्यात रूपांतर होतं, तो संघनन बिंदू लक्षात आलं का, आणि बाष्पीभवन होतं म्हणजे उत्कलनांक बिंदू, तो देखील 100°C, म्हणजे 0°C. हे या प्रश्नाचं उत्तर आहे, बर्फाचा विलयन बिंदू. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढीलपैकी विजेचा दुर्वाहक पदार्थ कोणता? बघा, हे प्रश्न आपल्याला बुद्धिमत्तेसाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत, स्पर्धा परीक्षेसाठी. अशा प्रकारचे प्रश्न हे कशामध्ये येतात, तर वेगळा पर्याय ओळखा, नाही का, किंवा गटात बसणारा पर्याय ओळखा, गटात न बसणारा पर्याय शोधा. तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला फार अत्यंत उपयुक्त ठरतात. तर पहा बरं, आता जी 7वी स्कॉलरशिप परीक्षा पण आहे, त्याला देखील हे आपल्याला त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. 5वीच्या नवोदय परीक्षेसाठी सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो आपल्याला परिसर अभ्यास अंतर्गत हे उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळं या अशा प्रश्नांचा एकाच परीक्षा दृष्टिकोनातून आपण विचार करायचा नाही, तर वेगवेगळ्या ज्या शालेय परीक्षा आहेत त्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण विचार करायचा आहे. तर विजेचा दुर्वाहक पदार्थ या ठिकाणी बघा, तांबे, लोह, प्लास्टिक, ॲल्युमिनियम. दुर्वाहक म्हणजे त्याच्यातून काय वाहत नाही, वीज वाहून जात नाही, वीज वाहून जात नाही. बघा, आपल्या घरामध्ये आलेली जी वीज आहे, ही वीज ज्या वायरमधून येते, ह्या वायर ज्या आहेत ह्या कोणत्या ना कोणत्या तरी धातूच्या असतात. पहा, तांब्याच्या असतात, ॲल्युमिनियमच्या असतात, नाही का. तर दुर्वाहक, जी वीज वाहून नेण्याची क्षमता ज्या पदार्थांमध्ये असते त्यांना विजेचे सुवाहक म्हणतात. विजेचे काय म्हणतात, सुवाहक. आणि दुर्वाहक कोणाला म्हणतात, की ज्याच्यातून वीज वाहून नेण्याची क्षमता नसते त्यांना दुर्वाहक म्हणतात. म्हणून बघा, जे काही विजेची उपकरणं आहेत, या विजेच्या उपकरणांना प्लास्टिकचं आवरण बऱ्याचशा असतं. म्हणजे कुठलंही तुम्ही उपकरण घ्या विजेचं, त्याला प्लास्टिकचं आवरण, म्हणजे साधी आपण वायर जरी बघितलं तर वायरला प्लास्टिकचं आवरण असतं. का प्लास्टिकचं आवरण असतं, तर प्लास्टिक जे आहे ते विजेचा दुर्वाहक आहे. त्यामुळे कितीही क्षमतेच्या वायर असतील वीज वाहून नेण्याच्या, तर त्याला ते प्लास्टिकचं आवरण असलं, आपण हात लावला तरी सुद्धा आपल्याला शॉक लागत नाही. किंवा विजेची बटणं आहेत ही सुद्धा प्लास्टिकचीच असतात. जर ती मेटलची असती, म्हणजे धातूची असती, तर आपल्याला शॉक वगैरे लागला असता. त्यामुळे दुर्वाहक पदार्थ यातला कोणता नाही आहे, तर प्लास्टिक हा नाही आहे. हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. चला, पुढचा प्रश्न पाहूया. रुळावरून धावणारी रेल्वे हे कोणत्या गतीचे उदाहरण आहे? पहा मित्रांनो, अशा प्रकारची जी उदाहरणं आहेत कन्सेप्टला लागून, त्या प्रत्येक उदाहरणांचा आपण सराव करायचा. लक्षात आले काय, समजून घ्यायचे आहेत की हे उदाहरण कोणत्या याच्यामध्ये, बलाचे प्रकारमध्ये असू शकतं, गतीच्या प्रकारमध्ये देखील असू शकतं. त्यामुळे हे उदाहरणांचा देखील आपण काळजीपूर्वक विचार करायचा आहे. रुळावरून धावणारी रेल्वे, बघा, रुळावरून निघाली रेल्वे एका सरळ रेषेत जाते, नाही का, पाहिले ना सगळ्यांनी, एका सरळ रेषेत जाते. मग आता सरळ रेषेत जाते म्हणजेच या ठिकाणी पर्याय रेषीय गती. कोणती गती, रेषीय गती. रुळावरून धावणारी रेल्वे हे कोणत्या गतीचं उदाहरण आहे, रेषीय गतीचं आहे. यादृच्छिक गती म्हटलं तर कोणतं उदाहरण येणार, तर फुलपाखरावरून इकडं तिकडं बागडणारी, फुलपाखरं आहेत फुलझाडांवरून, त्याच्यानंतर कबड्डी खेळणारी मुलं आहेत, नाही का. नियतकालिक गती, आंदोलित गती, नियतकालिकमध्ये पंखा आहे, झुला आहे, नाही का, आंदोलित गती. तर ही उदाहरणं आपण त्या कन्सेप्टशी आपण काय करायचं आहे, समजून घ्यायची आहेत.
चला पुढचे, वेगळा पर्याय ओळखा. बघा इथे देखील वेगळा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. खूप सोपा प्रश्न आहे. 22वा. पाचर, पाण्याचा पंप, मोटरसायकल, वॉशिंग मशीन, साधी यंत्रे या पाठाशी निगडीत हा प्रश्न आहे इयत्ता 6वीचा. तर पहा खूप सोपा आहे. बघा पाण्याचा पंप, मोटरसायकल आणि वॉशिंग मशीन तिन्ही बघा याच्यामध्ये काय सारखेपणा आहे, तर ही तिन्हीही गुंतागुंतीची आहेत. बरोबर, याच्यामध्ये वेगवेगळी साधी यंत्रे गुंतागुंत केलेली आहेत. चाक आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे आतमध्ये आहेत, स्क्रू लावलेले आहेत, काही ना काहीतरी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे वेगवेगळ्या यंत्रांची त्या ठिकाणी, छोट्या छोट्या यंत्रांची त्याच्या ठिकाणी गुंतागुंत आहे. परंतु पाचर हे मात्र गुंतागुंत नाही, एकदम साधी पाचर. पाचर हे साधं यंत्र आहे आणि साधं यंत्र आहे म्हणूनच हा वेगळा पर्याय आहे. ठीक आहे, तर यंत्रांचा निकष या ठिकाणी होता. चला पुढचा प्रश्न पाहूया. 23वा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे. पहा, ध्वनी टिंबटिंब या एककात मोजतात. तर ध्वनीचं एकक बघा, ध्वनीचं एकक कोणकोणतं इथे पर्याय बघा काय दिले आहेत. कॅलरी, डेसिबल, ओहम, सेल्सिअस. बघा कॅलरी उष्णतेशी संबंध, ऊर्जेशी संबंध आला. डेसिबल, ओहम विजेशी संबंध आला. सेल्सिअस उष्णतेशी संबंध आला. मग आता राहिलं काय, डेसिबल, डीबी. हा शॉर्ट फॉर्म लक्षात असू द्या, डीबी, डेसिबल. त्यामुळे डेसिबल याच्यामध्ये ध्वनीचं आहे ते मोजलं जातं. लक्षात आलं काय. पुढे बघा, पुढीलपैकी परप्रकाशी कोण आहे. परप्रकाशी म्हणजेच त्याला स्वतःचा प्रकाश नाही आहे, तो स्वयंप्रकाशित नाही, स्वतःचा त्याला प्रकाश नाही आहे, त्याला परप्रकाशी म्हणतात. मग याच्यामध्ये स्वतःचा प्रकाश कोणाचा आहे. आपल्याला सहज आता माहिती पडले, सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे, ताऱ्याला स्वतःचा प्रकाश आहे. चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का. नाही, कारण चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. चंद्र हा काय आहे, पृथ्वीचा उपग्रह आहे. मग सर तुम्ही म्हणाल असाल की सर मग ते रात्री प्रकाश चंद्राचा पडतो ते काय आहे. तर मित्रांनो एक लक्षात घ्या, इथे गडबड करू नका. तर चंद्राचा जो प्रकाश आहे हा परावर्तित होऊन जमिनीवर पडतो. चंद्राच्या प्रकाशाचं जे आहे ते चंद्राच्या प्रकाशामध्ये आपण असं पाहिलंय का प्रकाश संश्लेषण क्रिया होते, नाही ना. किंवा चंद्राचा प्रकाश आपल्याला चटका लागल्यासारखा लागतो का, अजिबात नाही. बरोबर ना. मग चंद्राचा जो प्रकाश आहे हा परावर्तित होऊन आलेला आहे. परावर्तित, जसं आरशावरती प्रकाश पडला किंवा सपाट पृष्ठभागावर प्रकाश पडला की तो परावर्तित होऊन काय होतो, पुढच्या वस्तूवर पडतो. आरशाचा प्रयोग करून बघा, लक्षात येईल तुम्हाला. तर तसंच चंद्राचा जो प्रकाश आहे, चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही, मग चंद्रावरती पडलेला प्रकाश हा परावर्तित होऊन आपल्याला पृथ्वीवर दिसतो. म्हणून चंद्र हा काय आहे, परप्रकाशी आहे. चंद्र हा काय आहे, परप्रकाशी आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर एक चंद्र हे आहे. चला पुढे जाऊया. होका यंत्रातील चुंबक सूची कोणत्या दिशेला स्थिर राहते. आता चुंबकावरती कसाही कुठेही प्रश्न विचारला जाऊ दे, चुंबकाची दिशा NS म्हणजे उत्तर दक्षिण उत्तर, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. चुंबकावर कसाही प्रश्न येऊ दे, कुठलाही चुंबक येऊ दे, त्याची दिशा दक्षिण उत्तर. आता होका यंत्र याचा उपयोग कुठे होतो, तर नावाडी करतात जहाजामध्ये, नाही का. समुद्रामध्ये मासेमारीला गेल्यानंतर आपल्याला कुठल्या दिशेला आपलं घर आहे तर ते शोधण्यासाठी होका यंत्राचा उपयोग केला जातो. आणि या होका यंत्रामध्ये असणारी जी चुंबक सूची आहे तर ती दक्षिण उत्तरच स्थिर राहते. कुठलाही चुंबक, आपण साधा एक चुंबक घ्यायचा तो प्रयोग करून बघा, तो दक्षिण उत्तरच स्थिर राहणार. ठीक आहे, चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 26 आहे बघा. पदार्थाला उष्णता दिल्यास काय होते. पदार्थाला उष्णता दिल्यास काय होते. पहिला आहे प्रसरण होते, आकुंचन होते, तिसरा काहीच होत नाही, चौथा यापैकी नाही. बघा आपण साधा एखादा पदार्थ घ्या, पाणी घ्या, त्याला उष्णता द्या, किंवा मेण घ्या, त्याला उष्णता द्या, लोखंडी गोळा घ्या, त्याला उष्णता द्या. तर याच्यामध्ये काय होतंय, तर हे जे पदार्थाला उष्णता दिली, तर पदार्थाला उष्णता दिल्यानंतर ते प्रसरण होते, हे लक्षात घ्या. पदार्थाला उष्णता दिल्यानंतर
ते काय त्याचं काय होतं, प्रसरण होते. म्हणजे पहिल्या क्रमांकाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो योग्य आहे. चला पुढे जाऊया. 27वा प्रश्न बघा, खूप सोपा प्रश्न आहे बघा. वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण ही क्रिया कधी होते किंवा कधी घडते? बघा इथे पर्याय आहेत मध्यरात्री, रात्री, दिवसा, सर्व पर्याय बरोबर. या प्रश्नावर जास्त आता काही चर्चा करण्याची गरज नाही. तर प्रकाश संश्लेषण ही क्रिया दिवसा सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये होते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. चला पुढे जाऊया. कोणत्या वनस्पतीच्या फळामध्ये फक्त एकच बी असते? याही प्रश्नाचा थोडासा विचार करा आणि याच्यावरती आपल्याला एक छोटासा प्रकल्प देखील करता येईल. काय करता येईल तर एक बी असणाऱ्या वनस्पती, 2 बिया असणाऱ्या वनस्पती, अनेक बिया असणाऱ्या वनस्पती, फळाच्या बाहेर असणाऱ्या बिया असणाऱ्या वनस्पती, आतमध्ये असणाऱ्या वनस्पती करता येतील की नाही. त्यामुळं अशा प्रकारचे छोटे छोटे आपण हे करून ह्या कन्सेप्ट आपण काय करूया नीट समजून घेऊया. ठीक आहे. आता लक्षात घ्या एकच बी असते. बघा खूप सोपं आहे. आवळ्यामध्ये ती एक बी नसते बरं का, कारण ते आपल्याला एक दिसतं परंतु त्याच्यामध्ये अनेक असतात बिया. त्या बिया फोडल्यानंतर आपल्याला त्या अशा प्रकारच्या आपल्याला बिया दिसतात. ही बी असते अशी असते आणि हे असंच त्याच्यावरती रेषा असतात बघा. ते फोडल्यानंतर आपल्याला असे काप झालेले दिसतात. काय त्यामुळे आवळ्यामध्ये एक बी नसते, अनेक बिया असतात. चिक्कूचं आपण जर फळ कापलं तर त्याच्यामध्ये नक्कीच 2 ते 3 हमखास बिया मिळतात. काजू तर बघा काजूचं विशेषतः कोकणामध्ये काजू होतो. त्यामुळे काजूवर जास्त मला काय बोलायची आवश्यकता वाटत नाही, कारण काजूच्या फळाच्या बाहेर बी येते आणि ती एकच असते. पपईचं फळ कापलं तर असंख्य बिया आपल्याला आतमध्ये पाहावयास मिळतात. काळी मिरीसारख्या असतात. आणि काळी मिरीमध्ये पपईच्या बियांची भेसळ केली जाते, त्यामुळे बिया त्याच्यामध्ये जास्त असतात, हे लक्षात असू दे. तर त्याच्यामुळं काय आहे एक लक्षात घ्या, तर काजू हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे. कोणत्या वनस्पतीच्या फळामध्ये फक्त एकच बी असते? तर काजू या वनस्पतीच्या फळामध्ये एकच बी असते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढच्या प्रश्नावरती विचार करूया. एक मिनिट जरा. तर पहा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे. HClच्या द्रावणात पाणी काय आहे? HClच्या द्रावणात पाणी काय आहे याच्यावरती मागच्याही आपण याच्यामध्ये पाहिले. तर या कन्सेप्ट आपण पाहिल्यात. द्रावण, द्रावक, द्राव्य. द्रावण म्हणजे जे सगळं तयार होतं ते विरघळून तयार होतं ते. द्रावक म्हणजे ज्याच्यामध्ये विरघळतं ते. आणि द्राव्य जे विरघळतं ते. जे विरघळतं ते, ज्याच्यामध्ये विरघळतं ते आणि जे तयार होतं विरघळून ते म्हणजे द्रावण. बरोबर आहे. तर ज्याच्यामध्ये विरघळतं म्हणजे HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्लाचं द्रावण जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये पाणी काय आहे? तर पाण्यामध्ये HCl आपण काय केलं जर टाकलं त्याच्यामध्ये त्याचं द्रावण तयार होतं. म्हणजे द्रावक म्हणून भूमिका कोण घेत आहे? पाणी. आणि पाण्याला वैश्विक द्रावक असं म्हणतात, हे एक लक्षात असू द्या. पाण्याला काय म्हणतात? वैश्विक द्रावक. वैश्विक द्रावक का म्हणतात? तर पाण्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ह्या काय होत असतात? विरघळत असतात. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 30 आहे. खूप सोपा प्रश्न आहे बघा. पुरातन काळी घड्याळ कालमापनासाठी वापरले जात असे. टिंबटिंब काळातलं म्हणजे टिंबटिंब हे घड्याळ कालमापनासाठी वापरले जातं. पूर्वीचा काळ जरा मागे जाऊया, आपण इतिहासामध्ये जाऊया. आताचा काळ नाही. आताचा जर आपण काळ बघितला तर याच्यामध्ये आता आपण आपल्या हातात सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे. बरोबर आहे. तर त्यामुळे आपल्याला आता वेळ चटकन समजते. पण पूर्वीच्या काळात वेळ समजण्यासाठी ऐतिहासिक काळामध्ये काय वापरलं जात होतं? तर त्यावेळी देखील ज्या कालमापनाच्या पद्धती होत्या ते त्या काळात योग्य होत्या आणि त्यानुसार पुढे त्यांचा विस्तार होत गेला. बरोबर. शोध लागत गेले, त्या पद्धतीनं पुढे साधनं चांगली आलेली आहेत. बरोबर आहे. तर कालमापनासाठी बघा डिजिटल घड्याळ येईल का? नाही ना. डिजिटल घड्याळ हे आत्ता आपण वापरतोय. भिंतीवरचे घड्याळ
बघा, फार मजेशीर प्रश्न आहेत की आपल्याला चुकवणारे आहेत. मनगटी घड्याळ आणि शेवटचा पर्याय वाळूचं घड्याळ. बघा, पुरातन काळामध्ये हे बघा अशा प्रकारचे एक घड्याळ असायचं. याच्यामध्ये वाळू भरलेली असायची पूर्ण, आणि इथून एक छोटा होल असायचा. त्या होलमधून छिद्र असायची. छिद्रामधून ती वाळू इथं पडायची. पूर्ण वाळू पडून झाली की त्याच्यासाठी एक वेळ ठरवून दिला. पूर्ण वाळू पडली म्हणजे एवढा एवढा वेळ झाला, मग तेवढ्या वेळेत ते काम पूर्ण करायचं. अशा पद्धतीचं घड्याळ वापरलं जायचं. म्हणजे वाळूचं घड्याळ हे पूर्वीच्या काळामध्ये वापरलं जात होतं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 31. ऑक्सिजन या मूलद्रव्याची संज्ञा कोणती आहे? ऑक्सिजन या मूलद्रव्याची संज्ञा कोणती आहे? तर बिनधास्त O ही ऑक्सिजनची संज्ञा आहे. आणि एक लक्षात घ्या, मूलद्रव्यांच्या संज्ञा असतील तर मूलद्रव्यांच्या संज्ञेचं जे पहिलं अक्षर असतं ते पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल राहतं. मग कोणतं राहतं? कॅपिटल. आणि दुसरं अक्षर मग स्मॉल. आता इथे बघा काय लिहिलं होतं? OS, O, O2 आणि स्मॉल O. स्मॉल O तर येणारच नाही, कारण सुरुवात ही कॅपिटलने होत असते. त्यामुळे कुठलंही मूलद्रव्य घ्या. कार्बन C कॅपिटल. ॲल्युमिनियम मध्ये बघा काय होतं? A कॅपिटल आणि L स्मॉल. पुढचं जे पण आहे ते स्मॉल राहतं. पुढचं जे पण आहे ते काय राहतं? स्मॉल. आणि सुरुवातीचं जे आहे हे मात्र कॅपिटल अक्षर. चला पुढे जाऊया. त्यामुळे ऑक्सिजन या मूलद्रव्याची संज्ञा O हे लक्षात आलं. चला पुढचा प्रश्न. CNG कशासाठी वापरतात? फार अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, आता मे महिना नुकताच होऊन गेला. आता गणपती सीझन येईल. आपले मुंबईकरी किंवा इतर ठिकाणाहून जे आलेले पाहुणे आहेत त्यांच्या तोंडातून एक सारखा शब्द येत असेल. काय? याला एवढी एवढी लाईन होती. बरोबर, गॅस आणायला गेलो तिथे एवढी एवढी लाईन. कोणता गॅस? तर CNGला एवढी एवढी लाईन होती. मग त्यांनी CNG कशासाठी त्यांनी वापरला? तर येताना गाडीमध्ये भरून ते येत होते नाही का, मुंबईतून येत असतील किंवा इतरही कुठून येत असतील त्यावेळेस. तर CNG कशासाठी वापरतात? तर CNG वाहनांमध्ये वापरतात. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि स्वयंपाक करण्यासाठी काय वापरतात? तर स्वयंपाक करण्यासाठी LPG. एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ओके, प्रश्न समजला? पुढचा घेऊया आता. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो काय बघा. तर पुढीलपैकी चुकीचं विधान, अयोग्य विधान कोणतं? बरोबर आहे. विधान वाचा. याच्यावरतीच पण चर्चा झाली आपली नाही का. चंद्रग्रहण अमावस्येला होते. चंद्रग्रहण अमावस्येला होते. बघा, चंद्रग्रहण अमावस्येला होतं का? नाही. चंद्र पूर्ण असतो आकाशामध्ये, तो दिवस पौर्णिमा. उत्तर चुकीचं आहे नाही का. दुसरा पर्याय, सूर्यग्रहण दिवसा होते. बरोबर आहे, सूर्य दिवसाच आकाशात आपल्याला दिसतो, दिवसा होते. कंकणाकृती सूर्यग्रहण अमावस्येला होते. सूर्यग्रहण कुठलाही असो, कुठलाही प्रकार सूर्यग्रहणाचा असू दे, खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण, कंकणाकृती सूर्यग्रहणचा प्रकार कुठलाही असू दे, तो अमावस्येलाच होणार. चंद्रग्रहण रात्री होते. चंद्र आपल्याला आकाशात पूर्ण रात्रीच दिसतो पौर्णिमेच्या दिवशी, त्यामुळे रात्रीच होणार. मात्र यातलं चुकीचं विधान, चंद्रग्रहण अमावस्येला होते, हे चुकीचं विधान आहे. चला पुढचा प्रश्न. दोलकाला एक दोलन पूर्ण करण्यासाठी लागलेल्या कालावधीला काय म्हणतात? एक दोलन, हा जो दोलक आहे, आपल्याला पुढे 11वी 12वीला याच्यावरती डिटेल प्रयोग असतात नाही काय. तर हा जो दोलक आहे हा या टोकापासून या टोकापर्यंत, म्हणजे या A टोकापासून B टोकापर्यंत असं जे आंदोलन करतं, तर हा जो एक आंदोलन आहे, या एक आंदोलन पूर्ण करण्यासाठी लागलेला जो कालावधी आहे, तर त्या कालावधीला काय म्हणतात? तर या कालावधीला मित्रांनो दोलन काळ T असं म्हणतात. काय? दोलन काळ T. T हे त्याचं आद्याक्षर आहे, लक्षात असू द्यात. दोलन काळ असं म्हणतात. चला पुढचा 35वा प्रश्न बघूया. पुढीलपैकी आम्लारी पदार्थ कोणता? आम्लारी पदार्थ, आम्लारी
मागच्या वेळेस आपण आम्ल ही संकल्पना समजून घेतलेली आहे. जे आंबट त्याला काय म्हणतात? आम्ल. जे आंबट त्याला काय म्हणतात? आम्ल. आता याच्यामध्ये आम्लारी पदार्थ आता आपल्याला चटकन सापडला असेल, नाही का? आवळ्याचा सरबत काय आहे? आम्ल आहे. ताक आंबट राहतंय, आम्ल आहे. लिंबू पाणी आंबट आहे, आम्ल. राहिला कोण? साबणाचं पाणी. साबणाचं पाणी हे काय आहे? आम्लारी आहे. साबणाच्या पाण्यामध्ये जर आपण लिटमस पेपरचा जर प्रयोग करून बघितला तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी लाल लिटमस हा निळा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. आपण प्रयोग करून वर्गात पाहू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण ही क्रिया खोडामध्ये होते? कोणत्या वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण? लक्षात घ्या, फार महत्वाचा आहे हा प्रश्न. प्रकाश संश्लेषण ही जी क्रिया आहे ही खोडामध्ये होते. बघा, पानफुटीचं झाड पाहिलं आपण. पानफुटी म्हणजे पानं आली. म्हणजे आता इथे सांगा, प्रकाश संश्लेषण कुठं होणार? पानातच होणार. बुरशी या वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही. भूछत्र याच्यात भूछत्र म्हणजे आता पावसाळ्यात बंद बघा, अळंबी वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. तर याच्यामध्ये देखील प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही, नाही का? ह्या दोघांमध्ये प्रकाश संश्लेषणच क्रिया होत नाही. त्यामुळे हे दोन पर्याय आपोआप बाजूला झाले. आता राहिला निवडुंग आणि पानफुटी. बघा, आता पानफुटीला पानं येतात, पाहिलेच सगळ्यांनी. आपण वहीमध्ये ते पानफुटीचं पान ठेवतो, असंच आठवण म्हणून काय ना काहीतरी. तर त्याचं जे प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ती पानामध्ये होते. आता निवडुंग राहिला, पानामध्ये होते, आपल्याला कुठं पाहिजे? खोडामध्ये. त्यामुळे हा पण पर्याय कटला. निवडुंगाचं झाड आपण बघितलं, काटेरी निवडुंग आपण कुंपणाला वापरतो. तर या निवडुंगाच्या झाडामध्ये आपल्याला खोडामध्ये काय होते? प्रकाश संश्लेषण ही क्रिया होते. चल पुढे जाऊया. 37वा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे बघा. विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? एक लक्षात असू द्या, तर आपल्या भारतीय शास्त्रज्ञ जे आहेत, सी.व्ही. रमन, तर सी.व्ही. रामन यांना जो नोबेल पारितोषिक दिला, तर त्यांचा जो जन्मदिवस आहे, तर हा जन्मदिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर डॉक्टर सी.व्ही. रमन यांचा जो जन्मदिवस आहे हा 28 फेब्रुवारी आहे. काय आहे? 28 फेब्रुवारी. म्हणून 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि डॉक्टर सी.व्ही. रमन यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे शोधाबद्दल. तर रामन इफेक्ट याचा त्यांनी शोध लावलेला आहे. रामन इफेक्ट म्हणजेच आपल्याला प्रकाशाचं जे आहे, प्रकाशाच्या संदर्भात, तर हा आहे प्रकाशाचं विकिरण. आपण प्रकाशा घटकामध्ये ज्यावेळेस प्रश्न येईल तेव्हा आपण त्याचं विस्ताराने पाहूया. तर प्रकाशाच्या विकिरणाच्या संबंधातील प्रयोग डॉक्टर सी.व्ही. रमन यांनी लावला, त्याच्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. आणि त्यांचा जो जन्मदिवस आहे हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 38. नासाने हबल ही दुर्बीण पृथ्वीच्या कक्षेत कधी सोडली? नासाने हबल दुर्बीण जी आहे, या हबल दुर्बीण ही फार महत्त्वाची जी मोहीम आहे, ही महत्त्वाचं एक मिशन हे नासाचं आहे. आणि त्यांनी 1995 मध्ये ही हबल दुर्बीण त्यांनी पृथ्वीच्या कक्षेत सोडली आहे पृथ्वीच्या अभ्यासासाठी. लक्षात आलं काय? तर ती 1995 साली सोडलेली आहे, हे लक्षात असू द्यात. पुढचा प्रश्न आहे बघा, फार महत्त्वाचा प्रश्न आहे. घर्षणामुळे कोणत्या पदार्थावर विद्युत प्रभार निर्माण होतो? घर्षणामुळे पुढील जे पदार्थ आहेत, आता यामध्ये पदार्थ बघा, रबर आहे, प्लास्टिक आहे, एबोनाइट आहे. तर स्थितिक विद्युत प्रभाराचा हा प्रयोग ज्यावेळेस आपण करतो, तर त्याच्यामध्ये आपण प्लास्टिकची कांडी घेतली किंवा एबोनाइटची दांडी घेतली, रबरी दांडी घेतली, ती घासली आणि त्याच्यावर कागदाचे कपटे जर नेलेत तर ते आकर्षिले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये धनप्रभार त्या ठिकाणी तयार होत असतो, धनविद्युत प्रभार तयार होत असतो. लक्षात आलं काय? म्हणून ह्या तीनही पर्याय जे आहे त्या तीनही पर्यायामध्ये धनविद्युत प्रभार निर्माण होतो. म्हणून सर्व पर्याय बरोबर.
हे या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो आहे. कारण घर्षणामुळे या तीनही पदार्थांमध्ये काय होतं, धनविद्युत प्रभार निर्माण होतो. चला पुढचा प्रश्न पाहूया. फार सोपा प्रश्न आहे बघा. वादळ हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? वादळ हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? लक्षात घ्या, 3 जून 2020 लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळ आलं होतं, या निसर्ग चक्रीवादळानं संपूर्ण कोकणातील बराचसा जो किनारपट्टीचा भाग आहे उद्ध्वस्त झालेला होता. म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रकारच्या घरांच्या पडझडी झालेल्या होत्या, वनस्पती उन्मळून पडलेल्या होत्या. म्हणजे हा जो बदल झालेला होता, वादळामुळे झालेला बदल, हा पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झालेलं होतं. लक्षात आलं काय? तर हा हानिकारक बदल म्हणून संबोधला जाऊ शकतो, म्हणजे जातोय. लक्षात आलं काय? त्यामुळे वादळ हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? हानिकारक बदल. उत्तर क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचं आपण पाहूया. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण विज्ञान विषयक जे काही प्रश्न आहेत ते आपण पाहिलेत, की जे आपल्याला नासा इस्रोच्या स्पर्धा परीक्षेला उपयुक्त ठरणार आहेतच, तर त्याशिवाय इतरही विज्ञान विषयाशी ज्या निगडीत परीक्षा आहेत किंवा बुद्धिमत्तेच्या साठी सुद्धा आपल्याला याचा उपयोग नक्कीच होईल. त्याचप्रमाणे 5वी साठी नवोदय परीक्षा देखील आहे. या परीक्षेसाठी सुद्धा या सर्व प्रश्नांचा आपल्याला उपयोग होणार आहेच. आता यानंतर आपण बुद्धिमत्ता चाचणी विषयक विशेष प्रश्न या ठिकाणी 10 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. आपण लेक्चरला असेच शेवटपर्यंत जॉईन राहा आणि हे 10 प्रश्न देखील आपण काय करायचे आहेत, स्क्रीनवर पाहता पाहता आपणही सोडवायचे आहेत आणि पाहायचं देखील आहे, समजून देखील घ्यायचं आहेत. आपल्याला जर समजलं नाही तर आपण पुन्हा बॅकला जा, व्हिडिओ पुन्हा पहा आणि कन्सेप्ट समजून घ्या, जेणेकरून आपल्याला या परीक्षेतील काही जे बारकावे आहेत हे बारकावे आपल्याला नक्कीच लक्षात येतील. चला, तर या ठिकाणी 41वा प्रश्न आहे बघा. बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. बुद्धिमत्तेचे 11 घटक आहेत. या 11 घटकावर आधारित हे पुढचे आपण 10 प्रश्न पाहतोय. तर गटात बसणारे पद ओळखा. गटात बसणारे पद: कबड्डी, क्रिकेट, खो खो. कबड्डी, क्रिकेट, खो खो. आणि उत्तर आहेत बघा बुद्धिबळ, फुटबॉल, सापशिडी, कॅरम. आता पहा, जे माझे सर्व खेळाडू मित्र आहेत, तुम्ही तुमच्या सगळ्या आवडीचे सर्व खेळ आहेत ते बघा. आज तुम्ही हे सगळे खेळ बाजूला ठेवून काय करत आहात? लेक्चर माझं अटेंड करत आहात. आता हे लेक्चर अटेंड केल्यानंतर आपण काय करायचं? यापैकी कुठलाही एक खेळायला आपण जायचं आहे मैदानात. ठीक आहे, तर कबड्डी, क्रिकेट, खो खो आणि पर्यायामध्ये आहे बुद्धिबळ, फुटबॉल, सापशिडी, कॅरम. तर कबड्डी, क्रिकेट, खो खो हे मैदानी खेळ आहेत आणि पर्यायामध्ये फुटबॉल हा एकमेवच खेळ आहे की जो मैदानी आहे आणि म्हणून या गटाशी बसणारा जो पर्याय आहे तो फुटबॉल आहे. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. पुढील पर्यायातून वेगळा पर्याय ओळखा. वेगळा पर्याय ओळखायचा आहे बघा. हरभरा, शेंगदाणा, सूर्यफूल, तीळ. हरभरा, शेंगदाणा, सूर्यफूल, तीळ. तर बघा, शेंगदाणा, सूर्यफूल, तीळ हे एका कॅटेगरीमध्ये येतात बघा. तिघही कशामध्ये येतात? तर हे या काय आहेत? तेलबिया आहेत. जी पीत क्रांती झाली या पिकाच्या संदर्भातील ते त्या तेलबिया आहेत. आणि हरभरा हे कडधान्य आहे. त्यामुळे हरभरा हा पर्याय जो आहे हा नक्कीच वेगळा आहे. हरभरा हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. म्हणजे समसंबंधावरती आधारित हा प्रश्न आहे. 43वा. काय म्हटलाय प्रश्न बघा. 14 नोव्हेंबर बालदिन. खूप सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्हाला बघता क्षणीच आलं असेल. 5 सप्टेंबर काय? कोणता दिन? शिक्षक दिन. बरोबर आहे ना? आपण शाळेत साजरा करतो नाही का 5 सप्टेंबरला. ओके, चला पुढे जाऊया. बाकीचे पण बघूया आपण. बालिका दिन हा पर्याय जो आहे, बालिका दिन कधी साजरा करतो आपण शाळेत? तर सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारी. शिक्षण दिन 11 नोव्हेंबरला आपण साजरा करतो. त्याच्यानंतर आलं लक्षात ना? चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 44 बघा. एका शाळेच्या पटांगणात पाहुण्यांच्या स्वागतासाठी 30 मीटर रस्त्यावर रांगेत प्रत्येकी 1 मीटर अंतरावर याप्रमाणे दुतर्फा विद्यार्थी उभे आहेत. तर रांगेत एकूण किती विद्यार्थी उभे आहेत? तर ही अशी रांग आहे, बरोबर आहे. आणि ह्या रांगेत
या टोकापासून या टोकापर्यंतचं जे अंतर आहे 30 मीटर आणि प्रत्येकी 1 मीटर अंतरावरती काय आहेत पाहुण्यांच्या स्वागतासाठी दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूने आहेत. लक्षात आलं काय? दोन्ही बाजूने आहेत आणि प्रत्येकी 1 मीटरवर आहेत. 1 मीटरवर आहेत. म्हणजेच आता 30 मीटर रस्त्यावर 1 मीटर या इकडे म्हटलं तर इकडे 31 व्यक्ती झाल्या आणि इकडे 31 व्यक्ती झाल्या. 1 मीटर असल्यामुळे इकडे 31 इकडे 31. 31 दोन्ही बाजूला किती व्यक्ती झाल्या किंवा दोन्ही बाजूला किती विद्यार्थी झाले तर 62 विद्यार्थी झाले. किती विद्यार्थी झाले? 62. लक्षात आलं? त्यामुळे 62 हे या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर आहे. नसेल समजलं पुन्हा एकदा समजावून सांगतो की हे जे पहिलं टोक आहे या पहिल्या टोकावर एक व्यक्ती आहे आणि इथून पुढे 30 मीटर म्हणजे प्रत्येक मीटरवरती एक म्हणजे हा पहिलाही व्यक्ती आपण काय करायचा आहे लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे इथून या टोकापर्यंतचे म्हणजे 30 ते ऑलरेडी आहेत आणि हा एक टोकावरचा एक म्हणजे हे 31 झाले. असे इकडे या बाजूला 31 रस्त्याच्या आणि या बाजूला 31 मधून पाहुणे चालणार आहेत ना, बरोबर? मधून पाहुणे चालणार आहेत त्यामुळे दोन्ही बाजूला इकडे 31 इकडे 31. लक्षात आलं? ओके, चला पुढे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11 बघा काय म्हटलंय तर पुढील आकृतीमधील त्रिकोणांची एकूण संख्या किती? काय? त्रिकोणांची एकूण संख्या किती? बघा ही आकृती आहे. या आकृतीमध्ये आपण क्लुप्त्या शिकलेल्याच आहोत. खूप सोपं आहे. या भागात 1 2 या भागात 1 2 सर्व अंकांची बेरीज किती झाले किंवा घडीचित्र करून आपण फोल्डिंग करून जरी पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी या बाजूला 3 या बाजूला 3 म्हणजे हे 3 किती झाले? 6. किती झाले? 6. त्यामुळे 6 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो आहे. चल पुढचा प्रश्न पाहूया. खूप सोपा प्रश्न आहे. तंतोतंत दिसणारी आकृती आपल्याला या पर्यायामधून शोधायची आहे. खूप सोपे प्रश्न मित्रांनो आहेत आणि तुमचा उत्साह नक्कीच वाढत आहे उत्तर देत असताना. तर ही जी आकृती आहे या आकृतीची आपल्याला काय करायची आहे तंतोतंत म्हणजे ही आकृती जशीच्या तशी अजिबात चुकता नाही कामा नये अशा प्रकारचे प्रश्न. बघा इथे स्टार आहे, इकडे बघा इथे स्टार आहे का? नाही. इथे स्टार आहे का? नाही. इथे स्टार आहे का? नाही. आता बघा ही नाही आहे, हे नाही आहे, हे नाही आहे. स्टार इथे आहे. त्याच्यानंतर हा बिंदू एक आहे, हा बिंदू, हा पंचकोन आहे, हे एन सारखं हे आहे, या 3 रेषा आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 ही जी आकृती आहे ही प्रश्न आकृतीशी मिळती जुळती आकृती आहे म्हणजे तंतोतंत आकृती आहे. लक्षात आलं? अशा प्रकारचा प्रश्न नक्कीच स्कॉलरशिप परीक्षेमध्ये देखील विचारला जातो मित्रांनो. 2 प्रश्न असतात स्कॉलरशिप परीक्षेला तर त्याही दृष्टिकोनातून आपण त्याची तयारी करायची आहे आणि हे मार्क्स आपल्या हातातले आहेत, हे अजिबात घालवायचे नाहीत. चला पुढे. पुढील आकृतीची आरशात प्रतिमा कशी दिसेल? आरशात प्रतिमा म्हणजे आरसा आहे या ठिकाणी. ओके, हा आरसा आहे. आता या आरशामध्ये ही प्रतिमा आपल्याला शोधायची आहे. तर पहा बरं या आकृतीचा संबंध कुठे येतोय? इथे येतोय का बघा. येतोय SUN बाण आणि हा म आडवा. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नावरती आपण जास्त वेळ या ठिकाणी खर्च करायचा नाहीये. ठीक आहे, पुढचं पाहूया. पहा बरं महाशिवरात्री उत्सव 12 मार्च रोजी गुरुवारी झाला तर या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? बघा खूप सोपा प्रश्न आहे. 5 वेळा वार आपल्याला काढायचा आहे. एक लक्षात घ्या एखादी जर तारीख आपल्याला एखादी दिली असेल तर त्याच्या नियरेस्ट तारीख आपल्याला शोधून 28 तारखेपर्यंत कसं जायचं ते आपण लक्षात घ्या. कारण 28 च्या पुढे 29 30 31 29 30 31 या तारखेचे जे वार असतात की नाही ते 5 वेळा येतात. किती वेळा येतात? 5 वेळा. मग आता आपल्याला 28 तारखेपर्यंत कसं पोहोचायचं? खूप सोपं आहे. नियरेस्ट आपण 7च्या पाड्यामधील जे आहेत संख्या आहेत त्यांचे वार शोधून घ्यायचे आहेत. मग आता 12 मार्चला काय आहे बघा. तर 12 मार्चला काय आहे? गुरुवार आहे 12 मार्चला. मग आता 14ला काढा बरं. गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजे मित्रांनो 28 तारखेला सुद्धा कोणता वार झाला? शनिवार झाला. हे लक्षात घ्या. नीट लक्षात घ्या. आपण 12 तारखेचा वार कोणता? 12 तारखेला वार कोणता आहे? गुरुवार आहे. 13 14 14ला कोणता आला? शनिवार.
7, 14, 21, 28 एकच वार, एक लक्षात असू द्या. एवढंच लक्षात ठेवा. 7 तारखेचा वार तोच 28 तारखेचा वार, हेच लक्षात ठेवा. बाकी इतर कुठल्या तारखा लक्षात ठेवू नका. 7, 14, 21, 28 एवढं लक्षात ठेवा, आपल्याला कुठेही जाता येतं. ठीक आहे. तर 14 तारखेचा वार लक्षात ठेवलात, आपण आलो 28 तारखेला. म्हणजे 7 तारखेचा वार शनिवार, 14चा शनिवार, 21चा शनिवार, 28चा देखील शनिवार. 29चा वार सांगा. रवी, 30चा सोम, 31चा मंगळ. 31चा मंगळ. 5 वेळा येणार नाही म्हटले. मंगळवार आलाय, आलाय. सोमवार आलाय, आलाय. रविवार आलाय, आलाय. बघा, 5 वेळा आलाय, 5 वेळा आलाय, 5 वेळा आलाय. आलाय ना. 29, 30, 31 मार्च महिना आहे ना, त्यामुळे 31चा महिना. 29, 30, 31. मंगळवार आलाय, रविवार आलाय, सोमवार आलाय. राहिला कोणता? गुरुवार. गुरुवार फक्त 4 वेळा येतो आणि म्हणून गुरुवार ऑप्शन क्रमांक 1 हेच या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मनीषा एका रांगेत बरोबर मधोमध उभी आहे. मनीषा जी आहे की नाही मुलगी, ती बरोबर कुठे उभी आहे? मधोमध उभी आहे. जर मनीषाच्या पुढे 7 मुली 4 मुलगे, नीट लक्षात घ्या प्रश्न. मनीषा जी आहे की नाही, ती बरोबर ही जी रांग आहे, ह्या रांगेच्या बरोबर ही मधोमध आहे, मध्ये आहे. तिच्या पुढे 7 मुली आणि 4 मुलगे. हे लक्षात ठेवा. इथं काय गडबड होणार ते पण सांगतो तुम्हाला. तुम्ही काय कराल? 7 पुढे पकडाल, 4 मागे पकडाल. अरे नीट लक्षात घ्या, ती मधोमध उभी आहे. कुठे उभी? मधोमध. तिच्या पुढे 7 आणि 4 हे मुलगे मुली उभे आहेत. 7 आणि 4 हे झाले 11. ही मधोमध आहे, म्हणजेच मागे सुद्धा किती आहेत? 11 हे लक्षात असू द्या. नीट काळजीपूर्वक लक्षात घ्या. नाही तर इथे बघा, तुम्ही 7, 4 ची बेरीज केली, तिला पकडलं, 12 उत्तर इथं आहे. नाही, चुकणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे 7, 4 ही 11 पुढे उभी आहेत आणि तेवढेच 11 मागे आहेत, कारण ती मधोमध आहे ना. त्यामुळे 11 मागे आहेत, 11 पुढे आहेत आणि ती स्वतः, म्हणजे 11, 11, 22 आणि ती स्वतः मनीषा. किती झाले? 23. किती झाले? 23. त्यामुळे 4 ऑप्शन क्रमांक 4 23 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. चला, याच्या भागामधला शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासूया. त्यानंतर काही थोड्या सूचना मी तुम्हाला देतो. तर 50वा प्रश्न आहे बघा. पुढील कोड्याचं योग्य निरीक्षण करा व प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या शोधा. खूप सोपा प्रश्न आहे बघा. लक्षात घ्या, या मधल्या संख्यांचं निरीक्षण करा. अशा प्रकारचं जेव्हा कोड येईल तेव्हा मधल्या संख्येचं निरीक्षण करायचं आहे. बरोबर आहे. मधल्या संख्येचं निरीक्षण केलं, साईडच्या इकडच्या पर्यायातल्या संख्यांचं देखील निरीक्षण करा. या 2 संख्यांचं निरीक्षण करा. हे पर्याय आपोआप कटले. कसं सांगतो? या 2 संख्या आहेत, या वर्ग संख्या आहेत. बरोबर आहे. ऑप्शन मधले 2 संख्या आहेत, या देखील वर्ग संख्या आहेत. आता काय करायचं? आपण उत्तराच्या अगदी जवळ पोचलेलो आहे, काय काळजी करू नका. बघा, 35, 14 यांचं काय करायचं आहे? तर यांची वजाबाकी करा. 21 21चा वर्ग 441. पुढे 24, 7 तसंच. ओके. आता 28 आणि 12 यांची आपण वजाबाकी केली. किती उत्तर आलं बघा? 16. मग 16चा वर्ग किती? 256. 256 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात आलं काय केलं आपण? या कोड्यामध्ये खूप सोपं कोड असतं. अशा प्रकारची कोडी विचारतात त्यावेळेस मधल्या संख्या ज्या आहेत या विचारात घ्यायच्या आहेत. ठीक आहे. 1 ते 30 पर्यंत आपण सगळ्यांचे वर्ग हे पाठच असले पाहिजेत मित्रांनो. आणि जर वर्ग तुमचे पाठ असतील तर नक्कीच तुम्हाला ह्या अशा प्रकारची जी बुद्धिमत्तेमधली कोडी जी असतात, ही कोडी तुम्हाला नक्कीच काय
अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला काय होत आहेत सोडवता येतात. त्यामुळे काय काळजी करायची अजिबात गरज नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या पाठामध्ये आपण भागामध्ये आपला अमूल्य वेळ आपण या ठिकाणी दिलात आणि विज्ञान आणि बुद्धिमत्ता विषयक असणाऱ्या ज्या काही कन्सेप्ट या आजच्या पाठामध्ये अगदी 50 प्रश्न मी या ठिकाणी आपला सराव या ठिकाणी घेतलेला आहे. आपण सर्वजण या पाठामध्ये सहभागी झालात. आपणा सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. यानंतर जसं तुम्ही आजच्या भागाला सगळ्यांनी शेवटपर्यंत उपस्थित राहून सहभागी झालेलात, असंच पुढच्याही भागामध्ये आपण वेगवेगळ्या अशाच प्रकारचे काही या मॅरेथॉनमध्ये आपण सर्वजण पळत आहोत आणि या मॅरेथॉनमध्ये आपण नक्कीच असे वेगवेगळे प्रश्न आपण काय करणार आहोत घेणार आहोत. जर या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे चॅनलच्या मी चॅटबॉक्समध्ये या व्हिडिओच्या संदर्भानं अन्यही विज्ञान विषयक त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता विषयक काही लिंक पेस्ट केलेली आहे. तर त्याच्यावर देखील अवश्य जाऊन त्याला रिलेटेड असणारे काही व्हिडिओ आपण माझ्या चॅनलवरनं अवश्य पहा. आणि आपला जो या परीक्षेच्या दृष्टिकोनातून नासा इस्रोची परीक्षा आहे, त्याचप्रमाणे विज्ञान रंजन परीक्षा आहे, विज्ञानशी निगडीत आणखी काही विज्ञान आणि बुद्धिमत्तेशी निगडीत आणखी काही परीक्षा असतील तर या परीक्षेच्या दृष्टिकोनातून या व्हिडिओकडे आपण पहा आणि नक्कीच परीक्षेमध्ये यश मिळवा. अशाच प्रकारच्या आणखी काही प्रश्नांचा सराव करा आणि परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.